ओपनिंग पेअर मैदानावरती जाते. आपण पाहतोय कात्रप संघाची अक्षय आणि विकास हे जोडी मैदानावरती जाते. दोन्ही संघ आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. चांताराच्या बदलापूर आणि गावदेवी कात्रप संघ दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपले अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. प्रितेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले आहे. कात्रप संघासाठी अक्षय बांबुळकर आणि विकास ही जोडी मैदानावरती आहे. दिवस क्रमांक 2 मधला सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला आला. पहिल्या राऊंडचा दुसरा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती प्रितेश आहेत. चेसिंग कंपल्सरी असेल हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो रिव्ह्यू हा देखील अतिशय महत्वाचा नियम आहे. पहिला बॉल आपण पाहतोय. बॉलला खेळले स्क्वेअर लेग रिझनला. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. दोन खेळाडूंच्या मध्ये चांगला ताळमेळ आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती अर्जित झाल्यात. ज्यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक होता आणि बॉल मात्र आउट ऑफ द पार्क जातो. हे वैशिष्ट्य आहे रबर बॉलचं. कधी मिस टाइम झाला तरी देखील बॉल आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो. आपण पाहिलं बॅटच्या अगदी वरच्या भागात लागला. ऑन दी राईज फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडेसे स्टेप आउट देखील झाले होते आणि त्यानंतर मात्र थोडीशी बॅट अँगलने आली. अँगलर बॅकलिफ्टने अशा रीतीने फटका खेळला. थोडंसं कठीण आहे. थोडासा वरच्या भागात लागला बॅटचा बॉल आणि षटकार देखील आलाय. 8 धावा धावपलकावरती आहेत. प्रितेश बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस आपण पाहतोय एकच धाव मिळेल. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल गेला. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. इथे मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. हवेत बॉल. गोलंदाज प्रयत्न करतील परंतु बॉल खाली पोहोचू शकणार नाहीयेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणखी एक धाव अर्जित झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. 11 विदाउट लॉस चांगली सुरुवात केली आहे. कात्रप संघाने देखील 11 धावा आल्या षटक क्रमांक 1 मध्ये.
कुठली विकेट गमावली नाही, म्हणजे सुरुवात चांगली आहे. विलास आपण पाहतोय सेकंड ओव्हर साठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. फुल टॉस, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बॅकफूट वरून आपण पाहिलं खडखडे खेळण्याचा प्रयत्न केला अक्षय बांबुळकर यांनी आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार ठोकलाय. 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 17. चांगली स्टार्ट केली आहे सेकंड ओव्हरचे अक्षय बांबुळकर यांनी. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. लेंथ बॉल होता आपण पाहतोय. बॅटचं आतलं एज लागले. फायनली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालंय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन. संदेश कुरकाळ 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावरती. विकास अक्षय ही जोडी मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती विलास आहेत. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉल वरती आली एकेरी धाव. संधी आहे दोन्ही फलंदाजांकडे या षटकाला मोठं बनवण्याची. हा देखील फुल टॉस होता आपण पाहिलं. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 फुल टॉस आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलेत. हा बॉल थोडासा ड्रिफ्ट झाला बॅटरच्या दिशेने आपण पाहिलं. लोअर फुल टॉस. विलास बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर होता. ऑप्शनच्या बाहेर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटवरती बॉल व्यवस्थित चालला नाही. 2 धावेंचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि वेगाने 2 धावा पूर्ण झाल्यात. ॲक्युरसी पाहायला मिळाली थ्रो मध्ये देखील, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक 21 धावा धावफलकावरती आहे. 21. बॉलिंग ट्रॅक वरती विलासला आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 21. 21. गोलंदाज विलास बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. कात्रव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जांता राजा बदलापूर. फटका अप्रतिम होता आपण पाहतोय आणि तर पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. आपण पाहतोय बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय आणि पॉइंट रिझनला षटकार आलाय. अक्षय बांबुळकर यांच्या बॅट मधून क्लासिकल स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षकांनी चांगले प्रयत्न केले बॉलला रोखण्याचे. 27 धावा धावफलकावरती आहे. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. चला झाडाला लागलाय बाहेर आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच आणि कमिटी कोऑर्डिनेशन करून हा निर्णय घेतला गेलाय. षटकार आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. 27. बॉलिंग ट्रॅक वरती विलास आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक. आणखीन एक क्लासिकल हा फटका आहे आणि बॉलला पाठवलंय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय अक्षय बांबुळकर यांच्या बॅट मधून.
मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळालेत अक्षय यांच्या बॅट मधून. आणि किती क्लास आहे अक्षय बांबुळकर यांच्याकडे हा देखील तुम्हाला पाहायला मिळालाय. क्लासी फटके पाहायला मिळालेत पाठीमागच्या 2 बॉलवरती. अक्षय देखील अचंबित आहे, बॉल इतक्या दूर कसा गेला, परंतु इतका प्रॉपर टायमिंग केला होता. आणखीन एक षटकार आलाय, धावपलकावरती धावा आहे 33. 2 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक 22 धाब्यांवरती नाबाद आहेत अक्षय बांबुळकर आणि 22 धावा आल्यात. आपण पाहतोय विलास यांच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11. वैयक्तिक 31 धाव्यांवरती नाबाद आहेत अक्षय. आतापर्यंत कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. तब्बल 4 षटकार आलेत. फुलरलींचा बॉल आहे, आपण पाहतोय कदाचित बॅटचं एज लागून फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकच धावा आहे, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 34. यावेळेस मात्र एज लागले. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. ऑस्ट्रमच्या खूप जास्त बाहेर हा बॉल पिच झाला. विकेट किपरचं कौतुक केलं पाहिजे, एक चांगला असेल, कारण त्यावेळेस एज लागतं, डिफ्लेक्शन असतं आणि ऑलरेडी ऑस्ट्रमच्या बाहेर बॉल पिच झाला होता. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द विकेट किपर. बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 5 वरती. नवीन फलंदाज समीर मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 5 वरती. इथे मात्र संधी आहे, फलंदाज धावबाद होतील का, आणि झालेले आहेत धावबाद. आपण पाहतोय 1 रन घेण्याचा प्रयत्न होता. रनआउट स्वरूपामध्ये ही विकेट आलेली आहे. जोवेली संघाचे संघनायक आणि वडवली संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या ठिकाणी हजर राहायचं आहे. जोवेली आणि वडवली संघाचे संघनायक. जोवेली संघाचे संघनायक आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. फलंदाज धावबाद आहेत आणि 2 धावा आल्यात 22च्या माध्यमातून. अंतिम बॉल वरती 56 धावा धावपलकावरती आहेत. स्कोर कार्ड अब तक 56 आणि जिंकण्यासाठी 57 धाव्यांचे लक्ष असणार आहे जाणता राजा बदलापूर संघासमोर. तत्पूर्वी आपण जातोय टास्ककडे, जिथे पहिल्या राऊंडची 3री मॅच आपण खेळवणार आहोत. एका बाजूने यजमान संघ आहे वडवलीचा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल जोवेली संघ. जोवेली महेंद्र संघाचे संघ नायक या ठिकाणी आपण इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अदरवाईज काही धावांची पेनल्टी आपल्याला लागू शकते, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. सत्तावन्न धाव्यांचं लक्ष आहे खेळाच्या उत्तरार्धामध्ये. 56 धावा कात्रप संघ डिपेंड करेल की मग 57 धावा जाणता राजा बदलापूर संघ बनवेल, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ मानकिवली संतोष दादा महात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. आणि आपलं देखील पुनश्च एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
बॉल जर गौतममध्ये हरवला तर 4 धावा आपल्याला झटकार असेल आणि टप्प्यावरती लागला, सिमरचा टप्पा पडून झाडाला लागला तर चौकार असेल, याची देखील नोंद खेळाडूने करून घ्यायची आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आपण पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. ऑफस्टमच्या बाहेरची लाईन होती. डॉट बॉल पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. जानताराच्या बदलापूर संघ आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. फुलटॉस बॉल आहे. आपण पाहतोय समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. हो लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. शरीराचा वापर इथे केलाय आणि आवश्यकता होती या गोष्टीची. 3 धाबा आपल्या संघासाठी सेट केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कौतुक तर व्हायला पाहिजे. धावफलकावरती धाबा आहेत 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धाबा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय आतापर्यंत. आपण जर पाहिलं विचार केला कात्रप संघाचं तर इथे मात्र कमी गतीने हा बॉल टाकलाय. बॅटर साठी हा खरं तर चकवा देणारा बॉल होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय यांची. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि मॅच आता थोडीशी बनताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहिलं लेंथ वरती हा बॉल पिच झालाय. तुमच्या बाहेर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती धाबा आहेत 20. ज्यावेळेस आपण पाहिलं बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क होऊ शकला नाही. या फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धाबा धावफलकावरती आहेत. 21. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धाबा आहेत 21. बारा बॉल मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकास दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. 12 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता आहे. जिहान आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. जिहान आणि सागर ही जोडी मैदानावरती आहे. एकवीस धाबा झाल्यात. 12 मध्ये 36 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता. ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहतोय वाईट बॉल. अवांतर धाव आली. अवांतर धाबेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धाबा आहेत 22. 22. विकास बॉलिंग ट्रॅक वरती 12 बॉल मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 35 धाबा अजून देखील आवश्यक आहेत. ओ हो क्या बात है जिहान. कमालीचा फटका. स्लॉट मध्ये बॉल होता आणि खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. सांगतायत बॉल किती दूर गेलाय. अप्रतिम फटका आपण पाहिलं. स्लॉट मध्ये बॉल होता आणि जिहान मात्र तुटून पडले त्या बॉलवरती.
29 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11. आणखीन एक अप्रतिम फटका फ्लॅट गेलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, परंतु आलाय जिहान यांच्या बॅट मधून. आणखीन एक सिक्सर. क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय फलंदाज जिहान यांच्या बॅट मधून. लॉफ्टेड हा फटका होता. हॅलो हॅलो पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज विकास बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. बॅक टू बॅक सिक्सर आलेत. आणखीन एक वन मोर. आणखीन एक आपण पाहतोय बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. लगातारचे 3 षटकार आलेत आणि 3 बॉल वरती 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकास यांनी. 40 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. 17 धावांची अजून देखील आवश्यकता असणार आहे. बॉल शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. समीकरण खूप दूरवरती वाटत होतं षटक सुरू होण्यापूर्वी. आणखीन एक षटकार आपण पाहतोय जिहान यांच्या बॅट मधून. लगातारचा 4था षटकार आलाय. विकास यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय. लगातारचे 4 षटकार आपण पाहिलेत फलंदाज जिहान यांच्या बॅट मधून. 4 इन अ रो. 46 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता होती. आपण पाहतोय यावेळेस बीमर देखील आलाय. गोलंदाजावरती प्रेशर आहे. 2 धावा या बॉलवरती देखील मिळतील. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण सागरला पाहतोय. अजून देखील या षटकामधले 2 बॉल शिल्लक आहेत. फ्रीडचा बॉल. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. त्यावेळेस देखील बॉल हवेत आहे. ओ क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. झेल तिथे ड्रॉप झालाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. लगातारचे 4 षटकार आले आपण पाहिलं फलंदाज जिहान यांच्या बॅट मधून. आणि स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा जिहान आहेत. चांगला बॉल पाहायला मिळालाय. या ठिकाणी आपण पाहिलं अगदी षटक इथे संपलंय. धावफलकावरती धावा आहेत 49. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. जानताराच्या बदलापूर संघाला 28 धावा आल्यात षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाज विकास यांच्यावरती आक्रमण आपण पाहिलं. बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि धावांची आवश्यकता आहे 8. धावा धावफलकावरती 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. जोवेली संघ आपण संघनायक या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. जोवेली संघ विनंती आहे. ऑफ्टन बाहेरचा बॉल आपण पाहतोय. पॉइंट रिजनला खेळले. धावा किती मिळतील पाहायचंय. 1 धाव निश्चित आली आहे. अजून देखील बॉल शिल्लक आहेत शेवटचे 5. 50 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. इथे मात्र झेल टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे का हा देखील प्रश्न आहे. इथे मात्र विकेट आली आहे. लोअर फुलटॉस बॉल होता. ड्रिप झाला फलंदाजाच्या दिशेने.
बॉलच्या खाली देखील आले फलंदाज व्यवस्थितरित्या आणि बॉलला हवेमध्ये निश्चित खेळले होते, परंतु झेल टिपला गेलाय सीमारेषा नजीक. विकेट आली. नवीन फलंदाज विलास मैदानावरती दाखल होत आहेत. बॉल शिल्लक आहेत अजून देखील 4 आणि धावेंची आवश्यकता आहे ती 7. 4 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट तर आलाय. एखादा डॉट बॉल अजून दबाव वाढवेल जांताराच्या बदलापूर संघाच्या फलंदाजांवरती देखील, परंतु एखादा मोठा फटका संपूर्णपणे मॅच मध्ये घेऊन येईल जांताराच्या बदलापूर संघाला. बॉल शिल्लक आहे 4 आणि धावेंची आवश्यकता आहे 7. चांगला बॉल पाहायला मिळाला. अक्षय बांबुळकर सुद्धा बॉलच्या दिशेने गेलेत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव इथे मात्र मिळेल. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहे. 6 धावेंची आवश्यकता. मॅच क्रुशियल मोमेंटला पोहोचलेली पाहायला मिळते. ज्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली असं वाटलं मॅच वन वे ट्रॅफिक होईल, एका बाजूने मॅच जाईल, परंतु तसं झालं नाहीये. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 धावा आल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये आणि शेवटच्या 3 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. धावा किती येतील हे महत्वाचं आहे. 1 तर आली आहे. फेकी ऍक्युरेट होती, परंतु त्या एंडला पाहिजे होती. विकेट किपरच्या एंडला बॉल जाणं गरजेचं होतं, परंतु कठीण असतं अशा वेळेस निर्णय घेणं. 2 धावा तर आल्यात. 2 बॉल आणि धावेंची आवश्यकता असेल ती 4. दोन बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. सागर सलामीला गेलेत, मैदानावरती आहेत. 2 बॉल 4 धावा. एक बॉल आणि धावेंची आवश्यकता आहे अजून देखील 4. 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. एक बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. कोणता संघ इथून जिंकेल हे चित्र पाहायचंय. कात्रप की मग आपण पाहतोय जांताराच्या बदलापूर, कोणता संघ जिंकेल इथून हे चित्र पाहायचंय. हवेमध्ये बॉल आहे. इथे झेल होईल का हा प्रश्न आहे आणि झेल टिपला गेलाय. आपण पाहतोय या ठिकाणी कात्रप संघ विजयी झालाय. अंतिम षटकामध्ये धावा डिपेंड केल्या गोलंदाजाने केवळ 8. दिनेश आहेत मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी अंतिम षटक हाताळलं आणि धावा डिपेंड केल्यात 8. दिनेश आहेत मॅन ऑफ द मॅच. दिनेश आपण यायचं विनंती आहे.
जोवेली संघाचे संघनायक आपण या ठिकाणी यायचे आणि मी विनंती करतोय आदरणीय श्रीमान संतोषजी म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच इथे धावा